हॅलो स्टुडंट्स. सो लास्ट लेक्चरला आपण सेक्शन 22, सेक्शन 23 आणि सेक्शन 24 हे जे तीन सेक्शन्स आहेत मेन ते स्टडी केलेले होते. आय होप ते तिन्ही सेक्शन्स तुम्हाला व्यवस्थित क्लिअर झालेले असतील. नाऊ वी आर गोइंग टू स्टडी. आपण एक सर्क्युलर होमवर्कसाठी तुम्हाला दिलं होतं. सो वी विल बी डिस्कसिंग दॅट सर्क्युलर इन द एंड ऑफ धिस लेक्चर. थोडक्यात आजच्या दिवशीच एक लेक्चर असेल बिकॉज आपण अर्ध्या तासाचे लेक्चरचे पार्ट करत असतो. सो आजच्या दिवशी जेव्हा मी लेक्चरचा एंड करेन त्या दिवशी आपण त्या लेक्चरमध्ये आपण हे सर्क्युलर जे आहे ते स्टडी करूया. ओके. सो त्यांनी इथे एक चार्ट दिलेला आहे. या चार्टला तुम्ही LDR करा. हा चार्ट समरी आहे तुमच्या सेक्शन 23 ची. ओके. सो पर्सन एंगेज इन एक्सक्लुसिव्हली बिझनेस ऑफ सप्लाइंग गुड्स और सर्व्हिसेस नॉट लायबल टू टॅक्स, होल्ली एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स, ॲग्रिकल्चरिस्ट आणि सर्व्हिस स्पेसिफाईड कॅटेगरी ऑफ पर्सन. स्पेसिफाईड कॅटेगरीज मध्ये परत 4 कॅटेगरीज कव्हर झालेल्या होत्या. आठवतात का आपण काय काय बघितलेल्या होत्या? ह्या ABCD 4 कॅटेगरीज होत्या. फर्स्ट कॅटेगरी की ज्यांचा सगळा सप्लाय हा रिव्हर्स चार्जला रेसिपियंट त्याच्यावर टॅक्स पे करतो. सो द टॅक्सेबल पर्सन्स on whose entire supply recipient is going to pay tax under reverse charge, they are covered here. Secondly, persons making interstate supply of taxable services up to ₹20 lakhs, that means threshold limit चा बेनिफिट त्यांना दिलेला आहे. सो त्यांना एक्झाम्प्ट केलेला आहे. हे सेक्शन 24 मध्ये त्यांना एस्केप करण्यासाठी दिलेलं होतं. आपण तेही बघितलेलं होतं. सेक्शन 24 मध्ये इंटरस्टेट सप्लायचा क्लॉज जो होता तो घातलेला होता. सिमिलरली पर्सन्स मेकिंग इंटरस्टेट सप्लायज ऑफ नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स आणि कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन्स मेकिंग इंटरस्टेट सप्लाईज ऑफ नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स. सो इथे ते 4 जे आहेत. सो इथे कुठेतरी त्याला परत 1, 2, 3 आणि 4 हे नोट करून ठेवा. सो दॅट तुमचा हा चार्ट हा तुमच्या सेक्शन 23 ची एंटायर समरी प्रिपेअर होईल. ओके. सो नाउ लेट्स मूव टू सेक्शन 25, 26 अँड 27. जर तुम्ही बघितलं तर 25 सेक्शनला टोटल 12 सबसेक्शन्स आहेत. ओके. सो इट इज अ वाईड बिग सेक्शन जो आपण वन बाय वन बघत जाणार आहोत. सेकंडली सेक्शन 26 हा खूप छोटा सेक्शन आहे. थोडक्यात आपण तो समजून घेणार आहोत. अँड सेक्शन 27 ला 3 सबसेक्शन्स आहेत पण त्याच्यावरती आपल्या बुकमध्ये थोडं बऱ्यापैकी इन डिटेल अनालिसिस दिलेलं आहे. सो वी आर गोइंग टू लर्न दॅट. सो आपण छोट्या सेक्शन पासून सुरुवात करूया. सेक्शन 26 डीम्ड रजिस्ट्रेशन. बिफोर मुव्हिंग टू दॅट तुम्हाला जस्ट असा माझा एक्सपिरियन्स शेअर करतो. कारण असं होतं बऱ्याच वेळेला की नुसतं लेक्चर 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 ऐकून थोडा कंटाळा येतो की सारखा फक्त सिलेबसच आपण बोललो तर थोडं बोरिंग होईल. सो स्वतःचा माझा एक्सपिरियन्स सांगतो. असा काही फार मोठा अभिमानास्पद एक्सपिरियन्स नाहीये पण तुमच्याबरोबर आता शेअर करायला हरकत नाही. मी जेव्हा IPCC ला होतो तेव्हा आमची कोल्हापूरमध्ये एक्झाम होती. तुम्हाला आता वंडरफुली रत्नागिरीमध्ये एक्झाम देता येते पण वी वेअर ॲट कोल्हापूर आणि माझा शेवटचा पेपर होता ITSM चा. सो 100 मार्क्सचा पेपर होता. आता तुमचा मला वाटतं FMECO लास्ट पेपर असतो पण 100 मार्क्सचा 50 मार्क्स स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, 50 मार्क्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. एकतर असं झालेलं होतं की 7 दिवस पहिले मी 14 दिवस अभ्यास करून करून डोकं थोडं शिणतं आणि कंटाळा येतो. लास्ट पेपरला असं होतं की ओके हा पेपर झाला, हे 3 तास संपले की आता आपण फ्री असणार आहोत. जवळपास किमान एक महिनाभर तरी आपल्याला कोणी अभ्यास करायला सांगणार नाहीये. तर माझं पण थोडं असं झालं होतं आणि माझा थोडा तेव्हा शेवटच्या पेपरला अभ्यास नीट झाला नव्हता. एकतर ITSM सारखा सब्जेक्ट याच्यामध्ये मला फार दिव्य ज्ञान होतं. माझं असं काही फार मोठा मी सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट नव्हतोच. त्याच्यामुळे असं फार मोठा खूप अभ्यास आधी केलेला आहे. त्याच्यामुळे आता लास्ट मोमेंटला अभ्यास केला नाही तरी चालेल अशी काही केस नव्हती. सेकंडली शेवटचा पेपर खूप कंटाळा आला होता. ऑडिटच्या पेपरला जागरण झाली होती त्याच्यामुळे पुन्हा थोडा अभ्यास फार मोठा असा फुल फ्लेश झालेला नव्हता. सो पण अभ्यासाला शेवटचा पेपर जाऊन बसलो आणि तेव्हा आमचे 2 क्वेश्चन पेपर सेपरेट असतात. सो एक IT चा क्वेश्चन पेपर सेपरेट होता आणि SM चा क्वेश्चन पेपर होता. सो मी सुरुवातीला ठरवून गेलेलो की आपण पहिल्यांदा IT चा पेपर लिहायचा. सो क्वेश्चन पेपर हातात घेतला. आय थिंक काहीतरी 4 to 5 क्वेश्चन्स होते. 6 क्वेश्चन्स पैकी 5 आउट ऑफ 6 लिहायचे होते. सो तर क्वेश्चन्स लिहायला बघायला सुरुवात केली. म्हटलं पहिला प्रश्न ओके आपल्या स्कोप मधला नाहीये, टफ आहे. सेकंड क्वेश्चन बघितला, सेम पोझिशन. थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स ऑप्शनचा प्रश्न त्याच्यातही सेम पोझिशन. म्हटलं ठीक आहे IT चा पेपर टफ काढलेला आहे, आपण SM च्या पेपरने स्टार्ट करूया. SM आपला चांगला जाणार पेपर. कम्पॅरेटिव्हली जरा IT पेक्षा SM जरा बरं वाटायचं. SM च्या पेपरला सुरुवात केल्यावर परत सेम कंडिशन. पहिला प्रश्न परत डोक्यावरून गेला. सेकंड क्वेश्चन कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत होता पण त्याचाही असं फर्म आन्सर येत नव्हतं. थर्ड क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन, फिफ्थ क्वेश्चन, सिक्स्थ क्वेश्चन, कुठच्या क्वेश्चनने पेपर लिहायला स्टार्ट करायची हे कळतच नव्हतं. सो मग मला असं एकदम वाटायला लागलं की मोठं आपण बहुतेक फेल होणार या पेपरला आणि आता हा पेपर म्हटलं आपण काही देऊ शकत नाही.
आणि असे एक सीए एक्झामची स्पेशालिटी आहे, म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं व्हायचं किंवा झालं होतं की पेपर अवघड आला ना की डायरेक्ट आपल्या डोक्यात पुढच्या अटेम्प्टचे विचार सुरू झाले. आता म्हटलं उद्या सकाळी म्हटलं 5:30 ला उठायचं, प्रॉपर नोट्स काढायच्या ITSM परत अभ्यासाला सुरुवात करायची आणि प्रॉपर अभ्यास करून पुढचा अटेम्प्ट द्यायचा. आणि पहिला ग्रुप जरा चांगला गेला होता, त्याच्यामुळे असं वाटलं होतं की पहिला ग्रुप सुटेल. म्हटलं पुढच्या अटेम्प्टला फक्त 3च पेपर असतील, सो प्रॉपर आपण अभ्यास करायचा आणि पुढच्या अटेम्प्टला नक्की क्लिअर करायचा. म्हणजे हे मी एक्झाम हॉलमध्ये जी पहिली 10-15 मिनिटं मिळतात पेपर लिहायला, त्याच्यात माझ्या डोक्यात पुढच्या अटेम्प्टचा विचार सुरू झालेला. ऍक्च्युली चुकीची गोष्ट आहे, पण डायरेक्ट मी पुढच्या अटेम्प्टवर जाऊन पोहोचलो. आणि त्याला कारण पण अशी झाली की आता म्हटलं बहुतेक आपण पेपर टाकूया, कारण म्हटलं मला काहीच येत नाहीये त्या पेपर मधलं. सो म्हटलं आता नाही लिहायला पाहिजे पेपर, आपण काय लिहिणार, म्हटलं उगाच काय वेळ घालवायचा. म्हणजे मी पुढचे 6 महिने फुकट घालवायला तयार होतो, पण हे 3 तास मात्र मला वाटत होतं की अरे हे कशाला फुकट घालवायचे, त्यापेक्षा घरी जाऊन अभ्यासाला बसू, लवकर जाऊ रत्नागिरीला परत जाऊ, उद्या सकाळी 5:30 ला उठून अभ्यासाला सुरुवात करायची वगैरे वगैरे. सो त्यातनं पेपर जेव्हा सुरू झाला, आन्सर शीट दिल्या, माझ्या साईडच्या बेंचवर एक मुलगा बसला होता, त्याच्या पुढे त्याचा एक 2 बेंच मित्र बसला होता. त्यांनी नाव टाकले, ते काय OMR शीट्स होते गोयर यांचे, रोल नंबर आणि सगळे फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्या. ते एकमेकांकडे बघून हसले, त्यांनी एकमेकांना असं डोळ्याने खुणावलं आणि ते चक्क अर्धा तास झाल्यावर दोघं जण उठले. आणि मला माहिती होता त्यांनी एकही आन्सर लिहिलं नव्हतं, दोघांनी कोरे पेपर सबमिट करून ते दोघं निघून गेले. मला वाटलं "अरे, हे पण दोघं गेले म्हणजे म्हटलं सगळ्याच असं जाणार ना, आपण पण जाऊया. पण देन मला माझ्या बाबांनी एक गोष्ट सांगितली होती, ती मला आठवली की काही झालं तरी पेपरवरून उठून यायचं नाही. सो मी ठरवलं की ठीक आहे, आता 3 तास काय आपण उठायचं नाही, 3 तास फुकट गेले तरी चालतील. आणि मग आता काय 3 तास बसून टाइमपास तर काय करता येणार नाही, सो मग काहीतरी येतंय ते पेपरमध्ये लिहायला सुरुवात केली. नंतर नंतर असं झालं की अनेक लोक मध्येच पेपर टाकून निघून गेले, 1.5 तासांनी कोणी निघून गेले, आणि मग शेवटी वर्गात आम्ही 25-30 मुलं होतो, त्यातली एक 10-12 मुलं फक्त शिल्लक राहिलो होतो. हा ऑलमोस्ट अर्धा क्लास जवळपास निघून गेला होता. आणि मग आता माझ्या डोक्यात उलट चक्र सुरू झालं. म्हणजे आता 50% लोक आता तसाही पेपर 0 टाकणार, त्यामुळे म्हटलं 50%च लोक पेपर लिहिणार आहेत. सो म्हटलं आता आपल्या पासिंगचे चान्सेस जास्त आहेत. सो मी पेपरला बसलो, कसं तरी करत करत. सरप्राइझिंगली जेव्हा मी पेपर कम्प्लीट केला ॲट द एंड ऑफ 3 इयर्स, तेव्हा मला कळलं की मी 92 मार्क्सचा पेपर अटेम्प्ट केलेला होता, ऑलमोस्ट 92 मार्क्सचा. आणि असं आपल्याला वाटत असतं की आपल्याला पेपर बघून काहीच येत नाहीये, पण असं नसतं. आपण एकदा सुरुवात केली पेपर लिहायला, आन्सर लिहिलं की आपल्याला लक्षात येतं की आपल्याला ती कॉन्सेप्ट माहिती आहे. ओके, 12वी सारखं मला काय लॉ ऑफ डिमांड लिहायला सांगितलं ना, धारधार धारधार लिहिता आला असं होणारच नाही, सीएची एक्झाम आहे. पण आपल्याला त्यातलं काहीच येत नाही असंही नसतं, आपल्याला कुठेतरी कन्सेप्ट झालेली असते, काहीतरी लेक्चर मधलं आठवतं, काहीतरी सेल्फ स्टडी केलेलं आठवतं, कुठेतरी मॉडेल क्लासच्या टेस्ट पेपर मधला एखादा क्वेश्चन आठवतो. तो असं करत करत मी 92 मार्क्सचा क्वेश्चन अटेम्प्ट केला. पेपर आल्यावर मी पाध्या सरांना फोन केला होता, त्यांना सांगितलं की असं असं झालंय. सो म्हटलं मला म्हटलं शेवटच्या पेपरची काही गॅरंटी नाही, हा पेपर म्हटलं जर सुटला व्यवस्थित तर म्हटलं जरा कुठेतरी सेकंड ग्रुप सुटायचे होप्स आहेत. आणि सर म्हणले कितीचा अटेम्प्ट झालाय, म्हटलं 92चा अटेम्प्ट झालाय. सर म्हणले काही टेन्शन घेऊ नको, बघूयात, तसंही पेपर देऊन झालाय. सरप्राइझिंगली मला बरोबर 46 का 47 मार्क्स होते ITSM दोन्ही मिळून. मी जेवढा अटेम्प्ट केला त्याच्या 50% मार्क्स पडले आणि मी तो सेकंड ग्रुप सुटलो, बोथ ग्रुप त्या अटेम्प्टला सुटलो. सो ही खूप महत्वाची गोष्ट. जर मी त्यावेळी पेपर टाकून उठलो असतो आणि निघून गेलो असतो, तर मात्र मग मला नंतर कधीच ते शक्य झालं नसतं. सो ही एक लक्षात ठेवा टीप. मी काय फार मोठा असा खूप हुशार किंवा असा हा नाहीये किंवा तुम्हाला काय टिप्स वगैरे देण्याएवढाही मोठा नाहीये, पण एक एक्सपिरियन्सने सांगू शकतो की त्यावेळी जर का मी पेपर टाकून निघून गेलो असतो, तर नंतर मात्र तो अटेम्प्ट किंवा पुन्हा पुढच्या अटेम्प्टला स्टडी करणं खूप डिफिकल्ट गेलं असतं. आणि काय डिफिकल्ट गेलं असतं की असं नव्हतं की मला येतच नव्हतं, मला असं उगाच वाटत होतं एक्झामला पेपर बघून की मला काही येतच नाहीये. जरा शांतपणे डोकं शांत ठेवून विचार केल्यावर मी 92 मार्क्सचा पेपर अटेम्प्ट करू शकलो आणि त्यातले 46 मार्क्स मला मिळाले. सो असंही नाही झालं की मला कुठेतरी 32 मार्क्स पडले, 30 मार्क्स पडले, मी नापासच झालोय. ओके, तुम्हाला येत असतं, जस्ट तुम्ही पेपर बघून टेन्शन येणे स्वाभाविक गोष्ट आहे, पण त्या टेन्शन तुमच्यावर ओव्हरराईड होता कामा नये. सो तुम्ही परीक्षेच्या वेळी स्टेबल राहणं आवश्यक असते, मला त्यावेळी लक्षात आलं. सो जस्ट तुमच्याबरोबर एक्सपिरियन्स शेअर केला. ओके, सारखं लेक्चर लेक्चर होऊ नये म्हणून. सो लेट स्टार्ट विथ सेक्शन 26. पहिला सेक्शन 26 संपवूया. इट इज बिट व्हेरी इझी. द ग्रांट ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट युनिक रजिस्ट्रेशन ऑर द युनिक आयडेंटिटी नंबर. UIN म्हणजे काय मी मला आधी बोललो होतो. हे पुढच्या सेक्शन 25 बघताना आपल्याला येईल. इट इज अ काइंड ऑफ CST रजिस्ट्रेशन नंबर. ओके, बट इट इज डिफरंट फ्रॉम रेग्युलर GST नंबर. The grant of registration of unique identity number under State Goods and Services Tax Act or Union Territory Goods and Services Tax Act shall be deemed to be grant of registration or the unique identity number under this act
subject to the condition that application for registration or unique identity number has not been rejected under this act within the time specified in subsection 10 of section 25. सो त्यांनी काय सांगितलंय बेसिकली सिंपल गोष्ट आहे की तुम्ही आपण बघितलं की रजिस्ट्रेशन जे आहे ते स्टेट स्पेसिफिक आहे. सो आपल्याला प्रत्येक स्टेट वाईज रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे. ओके, पण लॉ जो आपण आता शिकतोय हा सीजीएसटी ऍक्टचं सेक्शन बघतोय. सो मग सीजीएसटी ऍक्ट खाली वेगळं रजिस्ट्रेशनचं ऍप्लिकेशन, एसजीएसटी साठी वेगळं रजिस्ट्रेशनचं ऍप्लिकेशन असं असणार आहे का? आपण सुरुवातीलाच बघितलंय इन अवर व्हेरी फर्स्ट बेसिक लेक्चर इंट्रोडक्शन मध्येच की टॅक्स स्पेसिफिक रजिस्ट्रेशन नाहीये, रजिस्ट्रेशन एका स्टेट साठी कॉमन आहे. तर ते सीजीएसटी साठी पण ते रजिस्ट्रेशन आहे, एसजीएसटी साठी पण ते रजिस्ट्रेशन आहे. तर त्यांनी हेच सांगितलेलं आहे की एसजीएसटी किंवा यूटीजीएसटी ऍक्ट खाली ग्रांट झालेलं रजिस्ट्रेशन हे याही ऍक्ट खाली म्हणजे सीजीएसटी ऍक्ट खाली ग्रांट झालेलं आहे असं अज्युम केलं जाईल. कारण सेंट्रल ऍक्टच्या अंडर आम्ही रजिस्ट्रेशन घेणारच नाही आहोत ना. वी आर ऑलवेज टेकिंग रजिस्ट्रेशन अंडर द स्टेट विथ रिस्पेक्ट टू दॅट स्टेट. पण ते याही ऍक्ट खालचंच रजिस्ट्रेशन आहे असं डीम करण्यात येईल. थोडक्यात सीजीएसटी साठी सेपरेट रजिस्ट्रेशन, एसजीएसटी साठी सेपरेट रजिस्ट्रेशन किंवा यूटीजीएसटी साठी सेपरेट रजिस्ट्रेशन असं असणार नाही. त्या स्टेट साठी ते एकच रजिस्ट्रेशन असेल. आणि त्यांनी फक्त काय घातलंय, प्रोव्हाइडेड दॅट और कंडिशन काय घातली, इट इज नॉट रिजेक्टेड विदिन द टाइम स्पेसिफाईड इन सबसेक्शन 10 ऑफ सेक्शन 25. सो देअर माइट बी पॉसिबिलिटीज ते आपण सेक्शन 25 च्या वेळी बघू की काही वेळेला तुम्ही ऍप्लिकेशन केलं ते रिजेक्ट होऊ शकतं. मे बी तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये काही डिस्क्रिपन्सी असेल, तुम्ही काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अटॅच केली नसतील किंवा तुम्ही जी काही प्रूफ्स अटॅच केली आहेत ती मे बी सॅटिस्फॅक्टरी नसतील तर ऑफिसर कॅन रिजेक्ट दॅट ऍप्लिकेशन. तर ते आपण बघू. तर टाइम लिमिट मध्ये जर ते रिजेक्ट झालेलं नाहीये तर मी थोडक्यात रिजेक्ट झालं ना की ते दोन्ही ऍक्ट खाली रिजेक्ट होणार असं डीमिंग होणार. आणि जर ग्रांट झालं तर ते दोन्ही ऍक्ट खाली रजिस्ट्रेशन ग्रांट झालेलं आहे असं डीम होईल. ठीक आहे, हा सेक्शन 26 सांगतो. सबसेक्शन 2 बघूया. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन सबसेक्शन 10 ऑफ सेक्शन 25, any rejection of application for registration or the unique identity number under SGST or UTGST Act shall be deemed to be rejection of application for registration under this Act. इथे ग्रांटिंग सांगितलेलं आहे, इथे रिजेक्शन सांगितलेलं आहे. सो त्या ऍक्ट खाली रिजेक्ट झालं म्हणजे सीजीएसटी ऍक्ट खाली पण रिजेक्ट झालंय. सो उद्या असं नाही कोणी म्हणू शकत की ओके आमचं रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन एसजीएसटी ने रिजेक्ट केलंय, एसजीएसटी ऑफिसरने रिजेक्ट केलंय, सीजीएसटी ऑफिसरने कुठे रिजेक्ट केलंय म्हणजे सीजीएसटी खाली आम्हाला ते रजिस्ट्रेशन ग्रांट झालेलं आहे. नो माय फ्रेंड्स, एका ऍक्ट खाली रिजेक्ट झालं याचा अर्थ सीजीएसटी ऍक्ट खाली सुद्धा रिजेक्ट झालेलं आहे. लक्षात येते, कारण आपण बघितलं की ऍक्ट स्पेसिफिक रजिस्ट्रेशन नाहीये, स्टेट स्पेसिफिक रजिस्ट्रेशन आहे. ठीक आहे. सो दिस वॉज सेक्शन 26. सबसेक्शन 1 वॉज रिगार्डिंग ग्रांट अँड सबसेक्शन 2 वॉज रिगार्डिंग रिजेक्शन ऑफ ऍप्लिकेशन. ठीक आहे. सो आय थिंक दॅट सबसेक्शन इज व्हेरी मच क्लिअर. फार काही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे असं नाही, जस्ट एमसीक्यू किंवा एका दुसऱ्या मार्काला जर विचारला प्रश्न तर विचारू शकतात. ओके, yes. Now let's go to section 25. Let's see आपल्याला 25 चं अनालिसिस पण इन डेप्थ दिलेलं आहे. सो आपण काय करूया की एक एक सबसेक्शन वाचूया आणि त्याच्यावरती त्यांचं जे काय अनालिसिस दिलेलं आहे तेही सायमल्टेनियसली रीड करत जाऊया. सो इट विल बी बेटर फॉर अस. आणि मग आपण एक इन केस जर मला इंटरनेट कनेक्टिव्हिटी आता असली हे लेक्चर घेताना तर आपण ऍक्च्युअली रजिस्ट्रेशनची प्रोसेस कशी होते त्या संदर्भातला एखादा व्हिडिओ पण जमला तर बघून टाकू. सो दॅट तुम्हाला एक आयडियली एक्सपिरियन्स येतो की आज आम्ही आजच्या ऑफिसच्या आर्टिकलची तेच डिस्कस करत होतो की आज जर ऑफिसमध्ये मी त्यांना व्हरायटी ऑफ वर्क करायला दिलं होतं की काही रिफंड्सची ऍप्लिकेशन्स होती, काही कॅश लेजर मधनं अमाऊंट ट्रान्सफर करण्याची ऍप्लिकेशन्स होती, काही अपील करायची होती त्याची ऍप्लिकेशन्स होती. सो त्यांना ते असं डिस्कस करत होतो की ज्या वेळेला तुम्ही ते प्रॅक्टिकली करताना त्यावेळी तुम्ही ते विसरू शकत नाही. से फॉर एक्झाम्पल त्यांना मी आज ITC 03 फॉर्म भरायचा शिकवत होतो, त्यांना सांगत होतो. सो वेन दे आर प्रॅक्टिकली डुईंग इट ना, त्यांना हे लक्षात ठेवायची गरज नाही की कॉम्पोजिशन मधून रेग्युलर मध्ये येताना किंवा रेग्युलर मधून कॉम्पोजिशन मध्ये येताना ITC 03 फॉर्म भरायचा आहे, त्याला इतके दिवसाची लिमिट आहे, कारण त्यांनी ते स्वतः एक्सपिरियन्स केलंय. सो ते प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सचा आर्टिकलशिप मध्ये खूप फायदा होतो. जेव्हा आर्टिकलशिप जॉईन कराल कुठेही त्यावेळी तुम्हाला जर जीएसटी मध्ये काम करायला मिळालं तर तुम्हाला या सगळ्या एक्सपिरियन्स तुम्हाला घेता येईल. ओके ओके, सो लेट्स read subsection 1 of section 22, sorry section 27.
सॉरी सेक्शन 25, आय एम सॉरी, सेक्शन 25 आपण बघतोय. 25, 26, 27 आपल्याला बघायचे. 28, 29 आणि 30 जे आहेत हे अमेंडमेंट आणि कॅन्सलेशनशी रिलेटेड असणार आहेत. ओके, सो ते आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू, नेक्स्ट डेला कव्हर करू. सो सेक्शन 25 प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन. आता काळजीपूर्वक ऐका, स्टे रिलॅक्स्ड, खूप इझी प्रोव्हिजन्स आहेत, फार मोठ्या डिफिकल्ट नाहीयेत. काळजीपूर्वक लक्ष द्या आणि समजून घ्या. फर्स्टली, जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशनने ऐकलं, व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर करून घेतली, तर तुम्हाला प्रत्येक वेळेला ती परत परत रीड आउट करण्याची आवश्यकता राहणार नाही. ओके, every person who is liable to be registered under section 22 or section 24 shall apply for registration in every such state or union territory in which he is so liable within 30 days from the date on which he becomes liable to registration in such manner and subject to such conditions as may be prescribed. Prescribed म्हणजे GST, सॉरी, CGST रूल्स. ज्या ज्या ठिकाणी प्रिस्क्राईब हा शब्द वापरला जाईल त्या त्या ठिकाणी त्याचा अर्थ काय असेल, CGST और SGST रूल्स. ओके, सो काय सांगितलेलं आहे की एव्हरी पर्सन हु इज लायबल टू बी रजिस्टर्ड अंडर सेक्शन 22 और सेक्शन 24. 22 म्हणजे पर्सन्स लायबल फॉर रजिस्ट्रेशन, 24 म्हणजे कंपल्सरी रजिस्ट्रेशन रिस्पेक्टिव्ह ऑफ टर्नओव्हर. ह्या दोन सेक्शन खाली जर तुम्ही लायबल असलात रजिस्ट्रेशनसाठी, तर तुम्हाला ऍप्लिकेशन करावं लागेल रजिस्ट्रेशनचं इन ईच एव्हरी स्टेट in which you are liable to be registered within 30 days from the date from which he becomes liable to be registered, liable to registration. हा त्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे या सबसेक्शनचा. विदिन 30 डेज फ्रॉम द डेट ऑन विच ही बिकम्स लायबल फॉर रजिस्ट्रेशन म्हणजे काय हो. से फॉर एक्झाम्पल 22 च्या अंडर माझा टर्नओव्हर जो आहे, मी गुड्स आणि सर्व्हिसेस दोन्ही सप्लाय करतो इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, अजूम करूया. सो माझ्यासाठी ऍग्रीगेट टर्नओव्हर लिमिट 20 लॅक्सची आहे. सपोजिंगली ऑन 1 जून माझा टर्नओव्हर जो आहे तो 20 लॅक्स क्रॉस झाला, तर मी लगेच ऍप्लिकेशन करायचं आहे का रजिस्ट्रेशनसाठीचं, तर मी हे ऍप्लिकेशन विदिन 30 डेज मध्ये करायचं आहे. सो इफ आय एम 1 जूनला माझा टर्नओव्हर एक्सिड झाला, सो त्या दिवशी मी रजिस्ट्रेशन घेण्यासाठी लायबल झालो, त्या दिवसापासून मला रजिस्ट्रेशन घेण्याची जबाबदारी निर्माण झाली ऍज पर लॉ. सो त्या दिवसापासून मला 30 दिवसांचा टाइम पिरियड दिलेला आहे. कारण असं होणार नाही ना की मला आधीपासून मी काय काउंटर घेऊन बसलेलं नसतो की ओके माझा टर्नओव्हर एक्सिड झाला की नाही लगेच लक्षात घ्यायचं. पण ओके, जर तुम्हाला लक्षात आलेलं आहे, तुम्हाला 30 दिवसांचा टाइम गॅप दिलेला आहे. जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी लायबल होता त्या दिवशीपासून 30 दिवसांच्या आत तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करायचं आहे. सो युअर ऍप्लिकेशन शुड बी सबमिटेड विदिन 30 डेज. से फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेल, तर त्या डेट पासून आपण लायबल होतो ज्या डेटला बिझनेस ट्रान्सफर होईल. सो त्या डेट पासून 30 डेज पर्यंत माझं ऍप्लिकेशन सबमिट झालं पाहिजे रजिस्ट्रेशनसाठीचं, की मी या दिवसात ऍप्लिकेशन आपल्याला मेन्शन करायचं आहे की मी कुठच्या डेट पासून लायबल आहे, कुठच्या डेटला मला रजिस्ट्रेशनची लायबिलिटी अराईज झाली, कुठच्या डेटला कुठचा इव्हेंट झाला ज्याच्यामुळे मला रजिस्ट्रेशन घेणं मॅन्डेटरी झालं, आयदर सेक्शन 22 च्या अंडर किंवा 24 च्या अंडर. तुम्हाला वाटेल की 24 च्या अंडर काय मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन आहे ना, मग तिथे कसं काय, तिथे काय कशी लिमिट काउंट करायची. से फॉर एक्झाम्पल इफ यू आर ई कॉमर्स ऑपरेटर, ओके, सो तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला विथ रिस्पेक्टिव्ह ऑफ टर्नओव्हर विथ फ्रॉम फर्स्ट डे तुम्हाला ₹1 GST रजिस्ट्रेशन घ्यावं लागणार आहे. सो तुम्ही एस्टॅब्लिश झाल्यापासून विदिन 30 डेज तुम्ही रजिस्ट्रेशन घेतलं पाहिजे. से फॉर एक्झाम्पल कालच मी एक केस बघत होतो, ज्या केसमध्ये माझ्या एका मित्राचं काहीतरी ते माझा मित्र नव्हता तो, पण माझ्या बहिणीचा कोणीतरी क्लासमेट त्याने एक वेबसाईट लॉन्च करायचं ठरवलेलं आहे त्याच्या कोणाच्या रिलेटिव्हने. सो वी वर डिस्कसिंग दॅट थिंग. सो ती वेबसाईट म्हणजे ई कॉमर्स ऑपरेटर आहे. सो ती लॉन्च झाल्यापासून 30 डेज मध्ये, म्हणजे जेव्हापासून ती एस्टॅब्लिश झाली एंटिटी तिथपासून विदिन 30 डेज तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. से फॉर एक्झाम्पल आपण जर सेक्शन 24 च्या अंडर पर्सन्स हु आर लायबल फॉर रजिस्ट्रेशन बिकॉज दे आर लायबल टू पे टॅक्स अंडर रिव्हर्स चार्ज असं आहे. ओके, सो मी एक कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, माझा टर्नओव्हर कमी आणि मी GTAची सर्व्हिस घेतली, त्या सर्व्हिसवर मला रिव्हर्स चार्जच्या अंडर टॅक्स भरायला हवा. सो ज्या दिवशी मी ती सर्व्हिस प्रोक्युअर केली, ज्या दिवशी मी ती सर्व्हिस परचेस केली सोप्या भाषेमध्ये, त्या दिवशीपासून त्या दिवशी मला लायबिलिटी जनरेट झाली, तिथपासून 30 डेज मध्ये मला रजिस्ट्रेशन घ्यायला हवं, त्यासाठी अप्लाय करायला हवं. व्हॉट दे हॅव सेड, ही शॅल अप्लाय विदिन 30 डेज. मग ते ऍप्लिकेशन पुढे रिजेक्ट झालं, ऍक्सेप्ट झालं, ते पुढचा पार्ट आहे. पण मुळात तुमचं ऍप्लिकेशन जे आहे इन सच मॅनर इन सच मॉम, त्यासाठी REG1 नावाचा फॉर्म जो आहे तो प्रिस्क्राईब केलेला आहे फॉर रेग्युलर टॅक्स पेयर्स. REG1 कुठेतरी हवं तर लिहून ठेवा.
सो हा फॉर्म जो आहे तो विदिन 30 days सबमिट झाला पाहिजे अशी कंडिशन इथे घातलेली आहे. प्रोव्हाइडेड लाईक प्रोव्हायजो घातलाय. नाउ लेट्स रीड. Casual taxable person or non-resident taxable person shall apply for registration at least 5 days prior to the commencement of business. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन हे लोक कोण आहेत की हे टेम्पररी पिरियड साठी एक्झिबिशन साठी जाणार आहेत दुसऱ्या स्टेटमध्ये किंवा इंडियामध्ये येणार आहेत. ओके, सो त्यांना बिफोर हँड माहिती असं होत नाही ना की आज झोपेत उठलो ना आता ठरवलं ओके चला राजस्थानला जाऊया. त्याचं व्हेरी मच प्लॅनिंग आधी असतं, त्याच्या डेट्स आधी डिक्लेअर झालेले असतात. ओके, सो त्यांना 5 days कमेन्स होण्यापासूनच्या आधीच अप्लिकेशन करावं लागेल, बिकॉज दॅट माइट बी पॉसिबल दॅट एक्झिबिशन मे बी फॉर ओनली 10 days. सो विदिन 30 days अप्लाय करायची, ती जाऊन परत पण येतील आणि मग म्हटली की आम्ही गेलोच नव्हतो किंवा आता कुठे रजिस्ट्रेशन घेणार. सो कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन साठी ही लिमिट जी आहे ती प्रायर 5 days. मी तुम्ही जर का एक्झिबिशन त्या दिवशीपासून समजा 1 जून पासून सुरू होणार आहे तर तुम्ही 26 मे पर्यंत ऍप्लिकेशन करू शकता. ऍटलिस्ट 5 days प्रायर तुम्हाला ऍप्लिकेशन करायला लागेल. तुम्ही 25th ला चालेल, 24th ला चालेल, 23 ला चालेल, 28 ला नाही चालणार, 29 ला नाही चालणार. सो 5 days ची गॅप कंपल्सरी असली पाहिजे. तुम्ही ज्या दिवशीपासून बिझनेस सुरू करणार आहात त्याच्या मागे 5 दिवस, दिस इज द मॅक्सिमम लिमिट यू कॅन अप्लाय ॲज CTP or NRTP. ओके, next clause or next proviso is also important. Provided further that a person having a unit as defined in the Special Economic Zones Act 2005 in a special economic zone or being a special economic zone developer shall have to apply for a separate registration as a distinct from his place of business located outside the special economic zone in the same state or union territory. म्हणजे थोडक्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे समजून घ्या मी काय म्हणतोय ते. आपण बघितलं की आपल्याला एका स्टेटमध्ये एक रजिस्ट्रेशन घेणं मॅन्डेटरी आहे, ह्याला हा एक्सेप्शन त्यांनी दिलेला आहे. ओके, से दिस इज महाराष्ट्र स्टेट. महाराष्ट्र स्टेटमध्ये रायगडच्या इथे एक सेजचा एरिया आहे. सेज म्हणजे काय, स्पेशल इकॉनॉमिक झोन. सो एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स किंवा सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स, इन्क्युबेशन पार्क्स हे सगळे तिथे असतात, त्यांना टॅक्सेशन मध्ये बेनिफिट दिले असतात. सो हा एरिया एक गव्हर्नमेंट नोटिफाय करत असेल, लाईक जशी MIDC एरिया असतो ना तसा एक सेज नावाचा स्पेसिफिकली एरिया गव्हर्नमेंट डिफाईन करतं ऍज पर दॅट स्पेशल इकॉनॉमिक झोन्स ऍक्ट रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. सपोज माझी इथे एक फॅक्टरी आहे, त्याला सबसिडीज असतात, काही कन्सेशन्स असतात, सो अँड सो इट इज नॉट अवर पार्ट ऑफ सिलेबस. ओके, सो माझ्या सेज मध्ये एक युनिट आहे आणि माझं इकडे कोल्हापूरमध्ये पण एक फॅक्टरी आहे किंवा एक शॉप आहे. कोल्हापूर ऍक्च्युअली इकडे आहे, ठीक आहे, तिथे पण माझं एक शॉप आहे. सो तर मला स्टेटमध्ये एकच रजिस्ट्रेशन ठेवून चालतं, मला मल्टिपल घेताही येतात, पण मला एका स्टेटमध्ये कंपल्सरीली एकच रजिस्ट्रेशन ठेवावं लागतं. मग आता असं पॉसिबल आहे का की मी सेज साठी एक रजिस्ट्रेशन घेतलंय आणि तेच रजिस्ट्रेशन मी कोल्हापूरसाठी पण घेतलंय? नाही. म्हणजे थोडक्यात एका स्टेटमध्ये जर तुमचं सेज एरियामध्ये युनिट असेल तर त्या युनिटसाठी तुम्हाला सेपरेट रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी घ्यावं लागेल, जरी त्याच स्टेटमध्ये तुमचं दुसरं युनिट लोकेटेड असलं आणि त्याचा GST नंबर किंवा GST रजिस्ट्रेशन असलं तरी सुद्धा. सो एकाच स्टेटमध्ये जर एखादं युनिट सेज मध्ये असेल तर यू शुड बी कंपल्सरीली रजिस्टर्ड ॲज सेपरेट युनिट ॲज अ डिस्टिंक्ट पर्सन. त्यांनी हेच सांगितलंय की he has to apply, shall have to apply for separate registration as distinct person from his place of business located outside the special economic zone in the same state or union territory. लक्षात येतंय? म्हणजे थोडक्यात माझं एक महाडला सेज आपल्या ठिकाणी आहे रायगड जिल्ह्यामध्ये. सो त्या सेज मध्ये माझी एक फॅक्टरी आहे आणि माझं शॉप कोल्हापूरला आहे, तर मी या दोन्हीसाठी एकच GST नंबर घेऊ शकतो का? दोन्हीसाठी एकच कॉमन रजिस्ट्रेशन ठेवू शकतो का? नो. त्यासाठी मला सेज साठी कंपल्सरीली सेपरेट ऍप्लिकेशन करावं लागेल. आता अज्युम करा की माझं सेज मध्ये युनिट नाहीये, माझं युनिट जे आहे ते सेज मध्ये नाहीये, ते मे बी रत्नागिरीमध्ये एक शॉप आहे आणि कोल्हापूरमध्ये एक शॉप आहे. तर काय होईल, तर मग मी एकच GST नंबरच्या अंडर दोन्ही शॉप्स जे आहेत ती ऑपरेट करू शकतो. जस्ट दिस विल बी 2 सेपरेट प्लेसेस ऑफ बिझनेस. ह्या दोन माझ्या सेपरेट बिझनेस प्लेसेस असतील आणि मी अशा पद्धतीने ऑपरेट करू शकतो. पण जर हे युनिट सेज मध्ये असेल तर मात्र यासाठी कंपल्सरीली सेपरेट रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल आणि यासाठी कंपल्सरी सेपरेट रजिस्ट्रेशन ठेवायला लागेल. ऑटोमॅटिकली दे विल बिकम अ डिस्टिंक्ट पर्सन्स ऍज पर सेक्शन 25. ओके, सो सेक्शन 25 मध्ये पुढे डिस्टिंक्ट पर्सन्स आहेत. आपण आय थिंक शेड्यूल 1 बघताना डिस्टिंक्ट पर्सन्स म्हणजे काय हे डिटेल मध्ये बघितलेलं होतं. सो दॅट इज द थिंग. ओके, सो हे दोन्ही प्रोव्हायजर लक्षात आलेले आहेत. त्यातनं काय सांगितलंय, क्रक्स काय आहे यातला,
तर तुम्हाला विदिन 30 days फ्रॉम द डेट ऑन विच यू बिकम लायबल, तुम्हाला ज्या दिवशी लायबिलिटी जनरेट होते की ओके आम्हाला रजिस्टर व्हायला हवंय, मे बी त्या दिवशी तुमचा टर्नओव्हर एक्सिड होत असेल किंवा त्या दिवशी तुमचा असा एखादा इव्हेंट असेल की तुम्ही 24च्या अंडर कव्हर होत आहे किंवा ट्रान्सफर ऑफ बिझनेस होत असेल किंवा डेथ ऑफ प्रोप्रायटर होत असेल, सो त्या डेट पासून 30 days मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन करायला हवं. ह्याला एक्सेप्शन काय, तर कॅज्युअल टॅक्सेबल आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन्स हे 5 दिवस आधीच ऍप्लिकेशन करतील. ठीक आहे. सो त्यांना 5 दिवसांची कंपल्सरीली गॅप ठेवावीच लागेल फ्रॉम कमेन्समेंट ऑफ बिझनेस आणि ऍप्लिकेशन करण्यासाठी. सो सपोज माझा 5 जूनला बिझनेस कमेन्स होणार आहे, तर मी मॅक्झिमम 1 जून पर्यंतच ऍप्लिकेशन करू शकतो. मला 2 जूनला करता येणार नाही, 3 जूनला करता येणार नाही. मिनिमम 5 डेजची गॅप जी आहे ती मध्ये ठेवावीच लागेल. ओके, येस. So this was subsection 1. Now let's come to the analysis part given in our ICI study material. Yes, they have given the chart within 30 days from the date on which liable, and in case of a casual taxable person at least 5 days prior. Okay, so analysis part मध्ये त्यांनी सुरुवातीला एक इंट्रोडक्शन टाइप दिलेला आहे की डीम्ड रजिस्ट्रेशन हॅज बीन इलॅबोरेटेड अंडर सेक्शन 26, ते आपण बघितले ऑलरेडी. रजिस्ट्रेशन सबमिटेड इलेक्ट्रॉनिकली ॲट जीएसटी अँड कॉमन पोर्टल gst.gov.in, हे पण आपण बघितलंय. अराउंड 30 फॉर्म्स और फॉर्मॅट्स हॅव बीन प्रिस्क्राइब्ड इन द CGST रूल्स फॉर एव्हरी प्रोसेस इन द रजिस्ट्रेशन चेन सच एज ऍप्लिकेशन, एक्नॉलेजमेंट, क्वेरी, रिजेक्शन. रजिस्ट्रेशन फार मोठं इम्पॉर्टंट नाही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. सो त्यांनी हे सगळं दिलंय. हे इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन कसं सबमिट होतं ते आपण प्रत्यक्ष बघणार आहोत त्याची प्रोसेस, जर मला आज इंटरनेट कनेक्टिव्हिटी अवेलेबल झाली तर. करेक्ट. लेट्स कम टू सबसेक्शन 2. सबसेक्शन 2 काय सांगतो, पर्सन सिकिंग रजिस्ट्रेशन अंडर धिस ऍक्ट शॅल बी ग्रँटेड अ सिंगल रजिस्ट्रेशन इन अ स्टेट और युनियन टेरिटरी. ज्या माणसाला रजिस्ट्रेशन हवं आहे, ओके, पर्सन हु इज सिकिंग द रजिस्ट्रेशन shall be granted one registration per state. एका स्टेट मध्ये एक रजिस्ट्रेशन. पण पुढचा प्रोव्हायड बघा, प्रोव्हाइडेड दॅट अ पर्सन having multiple places of business in a state or union territory may be granted a separate registration for each such place of business subject to such conditions as may be prescribed. काय सांगितलंय की जर का आम्हाला मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस एका स्टेट मध्ये आहेत आणि त्यासाठी आम्हाला सेपरेट रजिस्ट्रेशन हवं आहे, तर तेही ग्रांट केलं जाईल सब्जेक्ट टू सच कंडिशन्स ॲज मे बी प्रिस्क्राइब्ड. म्हणजे काय, सपोज माझं रत्नागिरीत एक शॉप आहे, प्लस माझं मुंबईला पण एक शॉप आहे, कोल्हापूरला पण एक शॉप आहे. ओके, सो महाराष्ट्रामध्ये मी एकच रजिस्ट्रेशन घेऊन तिन्ही शॉप्सची माझी सेपरेट प्लेस ऑफ बिझनेस असं दाखवू शकतो की माझं रत्नागिरी ही एक प्लेस ऑफ बिझनेस आहे, कोल्हापूरचं शॉप किंवा फॅक्टरी ही एक प्लेस ऑफ बिझनेस आहे, आणि मुंबईचं शॉप अँड फॅक्टरी ही एक प्लेस ऑफ बिझनेस आहे. या तिघांपैकी मला एका प्लेसला प्रिन्सिपल प्लेस म्हणायला लागेल, बाकीच्या दोघांना ऍडिशनल प्लेसेस म्हणावं लागेल. ओके, आणि ह्या तिन्ही प्लेसेस मधून होणाऱ्या टर्नओव्हर साठी मी एकच रजिस्ट्रेशन ऑब्टेन करू शकतो. रजिस्ट्रेशन इज पॅन स्पेसिफिक, दॅट पर्सन स्पेसिफिक अँड नॉट बिझनेस स्पेसिफिक. पण जर मला असं वाटतं की ओके मला अकाउंटिंगच्या अँगलने आणि मला कस्टमर्सच्या अँगलने मला रजिस्ट्रेशन सेपरेट ठेवायची आहे, सो मी मुंबईसाठी सेपरेट रजिस्ट्रेशन, रत्नागिरीच्या शॉपसाठी सेपरेट रजिस्ट्रेशन, कोल्हापूरच्या शॉपसाठी सेपरेट रजिस्ट्रेशन अवेल करू शकतो, मी घेऊ शकतो सेपरेट रजिस्ट्रेशन. बट याच्यात प्रॉब्लेम काय होणार, मी जेव्हा 3 रजिस्ट्रेशन सेपरेट घेतो ते 3 डिस्टिंक्ट पर्सन अज्युम केले जातील, मला 3 रिटर्न्स फाईल करायला लागतील, मला 3 वेळा सगळे कंप्लेंट्स करायला लागतील. हे जर पॉसिबल असेल, हे जर शक्य असेल तर तुम्ही अवश्य करा. काही ठिकाणी असं केलं जातं की माझेच 2 बिझनेसेस आहेत, मी दोघांचे जीएसटी नंबर वेगवेगळे ठेवतो. आय डोंट वॉन्ट टू मिक्स दॅट थिंग्स. मला अकाउंटिंग पण माझी वेगळी आहेत, माझे बिझनेस वाईज मी कस्टमर्स वेगळे आहेत. सो ही सगळी फॅसिलिटी असल्यामुळे काही ठिकाणी असं ऑप्ट केलं जातं. मी ज्या 2 केसेस अशा एक्सपिरियन्स केलेल्या आहेत, त्यामध्ये एक होती केस की ज्यांनी होलसेलसाठी सेपरेट रजिस्ट्रेशन घेतलंय, रिटेलसाठी सेपरेट रजिस्ट्रेशन घेतलंय. सो त्यांनी होलसेलसाठी एकच ऍक्च्युअली एकच एंटिटी आहे, सो त्याचा पॅन एकच आहे, पण आम्ही होलसेल बिझनेससाठी सेपरेट रजिस्ट्रेशन क्लेम केलंय आणि रिटेल बिझनेससाठी सेपरेट रजिस्ट्रेशन क्लेम केलेलं आहे. ओके, सो ॲज पर युअर चॉईस, काही ठिकाणी प्रॉडक्ट्स, काही ठिकाणी बिझनेस लाईन्स, काही ठिकाणी असं होलसेल रिटेल कस्टमर टाईप, यामुळे तुम्ही चेंज करू शकता. पण तुम्हाला एकाच स्टेटमध्ये मल्टिपल रजिस्ट्रेशन पॉसिबल आहेत, अशक्य नाहीये. ओके, इन रुटीन कोर्स अदरवाईज तुम्हाला एका स्टेटला एक रजिस्ट्रेशन घेतलं जाईल, पण इफ यू आर वॉन्टिंग दॅट मला एका स्टेटमध्ये मल्टिपल रजिस्ट्रेशन हवी आहेत, यू कॅन टेक द सेम. करेक्ट.
त्यांनी स्टेट वाईज रजिस्ट्रेशन सेक्शन 25 सबसेक्शन 2 रेड विथ रूल 11 जो काही दिलेला आहे तो आपण रीड आउट करूया. सो बी आणि सी पॉइंट्स आहेत ते आपल्याला कव्हर करायचे तिथे. येस. सो हे एक्झाम्पल जे तुम्हाला होमवर्क आहे आता प्रत्येक वेळी वाचणार नाही, बिकॉज आपण ते एक्झाम्पल्स अदरवाईज पण डिस्कस करत असतो, नावं बदलून त्यांनी तीच एक्झाम्पल्स दिली असतात. स्टेट वाईज रजिस्ट्रेशन 25 सबसेक्शन 2 रेड विथ रूल 11. रूल लक्षात ठेवण्याची परत आवश्यकता नाहीये. तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला रूल्सचा रेफरन्स तुम्ही सीजीएसटी रूल्स असं एक्झाम मध्ये म्हणू शकता. ओके. वन रजिस्ट्रेशन पर स्टेट. Registration needs to be taken state-wise if there are no centralized registrations under GST. A business entity having its branches in multiple states will have to take separate state-wise registration for the branches in different states. Further, within a state, an entity with the different branches shall be granted single registration, wherein it can declare one place as principal place of business and other branches as additional places of business. हे पण मी तुम्हाला आता सांगितलेलं होतं. समजा मी एकाच आमच्या खूप बिझनेस प्लेसेस आहेत, काही डेपोज आहेत, काही वेअर हाऊसेस आहेत, गोडाऊन्स आहेत, शॉप्स आहेत, अनेक ब्रांचेस आहेत, रिटेल आउटलेट्स आहेत. सो मी या सगळ्या प्लेसेसना एकाच रजिस्ट्रेशनच्या अंडर घेऊ शकतो. मग मी काय म्हणणार की ह्या माझ्या ऍडिशनल प्लेसेस ऑफ बिझनेस आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर डिफरंट प्लेसेस ऑफ बिझनेस विदिन अ स्टेट मे बी ग्रँटेड. सो एका स्टेटमध्ये मला मल्टिपल रजिस्ट्रेशन जी आहेत ती घेता येतात. ऑल्दो अ टॅक्सपेयर हॅव्हिंग मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस इन वन स्टेट अँड इज not mandatorily required to obtain separate registration for each such place of business in the state, he has an option to obtain the registration, independent registrations with the respect to each such separate place of business. So हे आपण बघितलेलं होतं, तुम्हाला जर आठवत असेल तर मी तुम्हाला हे म्हटलं की तो ऑप्शन आहे, कंपल्शन नाहीये. कंपल्शन केव्हा आहे? जेव्हा एक युनिट सेल्स मध्ये आहे तेव्हा मात्र कंपल्शन आहे. त्यामध्ये एका स्टेटमध्ये जर माझं सेल्स मध्ये एक युनिट आहे आणि नॉर्मल टॅक्स एरिया डोमेस्टिक टॅक्स एरियामध्ये जर एक युनिट आहे तर मला दोन सेपरेट रजिस्ट्रेशन कंपल्सरीली ऑप्टेन करावी लागतील, इवन दो दे आर लोकेटेड इन वन अँड द सेम स्टेट. पण हे सेल्स साठी आहे फक्त. ठीक आहे, हा पॉइंट आपण कव्हर केलाय. हाऊएव्हर, separate registration for each such place of business shall be granted provided all separately registered places of business of such person pay tax on supply of goods or services or both made to another registered place of business of such person and issues tax invoice or bill of supply for such supply. Separate registration application needs to be filed for each place of business. सो मला जर सेपरेट रजिस्ट्रेशन घ्यायचं असेल तर मला सेपरेट ऍप्लिकेशन करावं लागेल. असं नाही होणार की एकाच ऍप्लिकेशन मी करेल आणि त्यातनं मला दोन रजिस्ट्रेशन वेगवेगळी मिळतील. मला दोन रजिस्ट्रेशन हवी असतील, मला दोन वेगळी ऍप्लिकेशन्स करावी लागतील. सिमिलरली तुम्ही टॅक्स तुम्ही डिस्टिंक्ट पर्सन झाल्यावर तुमच्यामधला सप्लाय टॅक्सेबल सप्लाय होईल. सो तुम्ही त्याच्यावर टॅक्स पे कराल, त्यासाठी तुम्ही इनव्हॉइसेस इश्यू कराल, हे त्यांनी इथे मॅन्डेट केलेलं आहे. थोडक्यात मगाशी त्यांनी ज्या कंडिशन्स सांगितल्या ना ते ह्याच कंडिशन्स आहेत. ओके. Third is a registered person opting to obtain separate registration for a place of business shall submit separate application in form GST REG 01 in respect of such places of business. So separate application प्रत्येक place of business साठी करायला लागेल की मला ह्या place साठी separate registration हवं, या place साठी separate registration हवं and so on. And third thing, the provisions of rules 9 and 10 relating to verification and grant of registration shall mutatis mutandis apply to an application submitted under this rule. ओके. सो व्हेरिफिकेशन आणि ग्रांट ऑफ रजिस्ट्रेशन साठी जे रूल्स आहेत ते याही ठिकाणी ऍप्लिकेबल होतील. हे एक्झाम्पल जे आहे तुम्ही होमवर्कला रीड करा किंवा आत्ता हा व्हिडिओ पॉज करा आणि हे रीड आउट करा आणि मगच नेक्स्ट लेक्चरला किंवा नेक्स्ट पार्टला रिझ्यूम करा. ठीक आहे. ओके. सो बिफोर मुव्हिंग टू सबसेक्शन 3 त्यांनी हा एक कॉम्पोजिशन लेव्ही रिलेटेड पार्ट दिलाय, तोही आपण अनालाइज करून टाकू. कॉम्पोजिशन लेव्ही इन केस ऑफ सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस विदिन द स्टेट और युनियन टेरिटरी. If a person paying tax for one of his place of business under normal scheme, he shall not pay tax under composition levy for any other place of business. हे आपण आधी पण बघितलंय का हो? एकदा कॉम्पोजिशन घेतली की त्या पॅन वरती असलेल्या सगळ्या युनिट्सना कॉम्पोजिशन स्कीमच ऑप्ट करावी लागते. मी एक युनिट रेग्युलर स्कीम मध्ये, एक युनिट कॉम्पोजिशन स्कीम मध्ये असं ठरवू शकत नाही. ठीक आहे. सो दॅट इज गिवन हियर. If one of the place of business separately registered of a registered person becomes ineligible to pay tax under composition levy, all other registered places of business of such person would also become ineligible. सो माझ्या 3 ब्रांचेस आहेत महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. एक रत्नागिरी, एक कोल्हापूर आहे आणि एक असे मुंबईला आहे.
आणि तिन्ही ब्रांचेससाठी मी कॉम्पोजिशन स्कीम ऑप्ट केलेली आहे. आणि मी रत्नागिरीतल्या ब्रांच मधून नॉन टॅक्सेबल सप्लाय पेट्रोलचा सप्लाय केला. सो आय विल बी डिस्क्वालिफाईड अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 2. मी डिस्क्वालिफाईड होतो त्या सेक्शनच्या अंडर. तर इथे पर्सन डिस्क्वालिफाईड होतो. तो म्हणजे थोडक्यात जो पॅन ज्याच्या नावाने असतो ना तो इंडिव्हिज्युअल ऑर दॅट एंटिटी बिकम डिस्क्वालिफाईड. सो मला मुंबईच्या युनिटसाठी पण कॉम्पोजिशन स्कीम मधनं ऑप्ट आउट व्हावं लागेल. परत कोल्हापूरच्या युनिटसाठी पण कॉम्पोजिशन स्कीम मधनं ऑप्ट आउट व्हायला लागेल. आणि माझी जे रत्नागिरीचं युनिट आहे की जे ऍक्च्युली डिस्क्वालिफाय झालं ते तर मला ऑप्ट आउट कॉम्पोजिशन स्कीम मधून व्हावंच लागेल. लक्षात येतंय? आणि हा पॉईंट लिहिला आहे. आपण त्याही वेळेला बघितलेला होता की एकदा कॉम्पोजिशन स्कीम घेतली की ती सगळ्या युनिटसाठी, एकदा ऑप्ट आउट केली किंवा एकदा डिस्क्वालिफाय झालो की सगळ्या युनिटसाठी. सो असं होणार नाही की माझं एक युनिट रेग्युलर मध्ये आहे आणि त्याच पॅनवर रजिस्टर्ड असेल तर देशभरात दुसरं कुठचंही युनिट मे बी मध्ये त्याच स्टेट मधलं असेल किंवा नसेल ते रेग्युलर स्कीम मध्ये आहे आणि दुसरं कॉम्पोजिशन स्कीम मध्ये आहे. सो असं होणार नाही. एकतर कॉम्पोजिशन देन कॉम्पोजिशन फॉर ऑल द युनिट्स, रेग्युलर देन रेग्युलर फॉर ऑल द युनिट्स. लक्षात येत आहे? सो हा पार्ट इथे दिलेला आहे. Provisions of Rule 9 and 10 discussed in subsequent paras relating to verification and grant of registration shall mutatis mutandis apply to an application submitted under this rule. So composition ती काय 9 आणि 10 ची जी काय कंडिशन्स आहेत त्या याही ठिकाणी आपल्याला ऍप्लिकेबल होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. रूल 9 रूल 10 जो आहे तो आपल्याला पुढे बघायला मिळेलच. लक्षात येते? सो इथपर्यंत आपण पहिले दोन सबसेक्शन्स जे आहेत ते कव्हर केलेले आहेत. प्लस तो कॉम्पोजिशनचा एक ऍडिशनल पार्ट जो होता तोही स्टडी केलेला आहे. नाऊ सबसेक्शन 3. ओके चला सबसेक्शन 3 बघूया. थोडं टाइम लिमिट 36 मिनिट्स झालेत पण ठीक आहे. Subsection 3. A person, though not liable to be registered under Section 22 or Section 24, may get himself registered voluntarily, and provisions of this Act, as are applicable to a registered person, shall apply to such person. हे पण मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे की जर तुम्ही लायबल नाही आहात, तुमचा टर्नओव्हर कमी आहे, तुम्ही 24 मध्येही कव्हर नाही आहात, तरी तुम्हाला रजिस्ट्रेशन हवं असलं, यू कॅन रजिस्टर युअर सेल्फ व्हॉलंटरीली. मला स्वतःहून वाटतंय गंमत म्हणून रजिस्टर होऊ शकतो. सो असं नाहीये की तुम्ही कंपल्सरी तो टर्नओव्हर लिमिट क्रॉसच केली पाहिजे किंवा तुम्ही 24च्या अंडर कव्हरच झाला पाहिजे. मला फ्रॉम रुपी 1 ला सप्लाय चेन मध्ये इन्क्लूड व्हायचे, मला इनपुट टॅक्स क्रेडिटचा बेनिफिट अवेल करायचा आहे. सो आय एम गोइंग टू रजिस्टर मायसेल्फ फ्रॉम रुपी 1. मला वाटतंय व्हॉलंटरी आहे. सो ते पॉसिबल आहे. म्हणजे असं नाहीये जीएसटी मध्ये की फक्त तुमचा टर्नओव्हर एक्सेड झाला किंवा फक्त तुम्ही 24 मध्ये कव्हर झाला तरच तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. यू कॅन ऑल्सो व्हॉलंटरीली टेक रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी. सो हाच मुद्दा त्यांनी इथे दिलेला आहे. त्याच्यानंतर ह्या मुद्द्याचं अनालिसिस जे काय दिलं ते आपण बघूया. ओके सो सेम थिंग त्यांनी फार वेगळं काही म्हटलेलं नाहीये. यू कॅन जस्ट गो थ्रू दिस पॅरा. सो महत्वाचं वाक्य त्याच्यात काय आहे? हायलाइटर कुठे गेला? अरे ठीक आहे. सो हे जे वाक्य आहे ह्याला हायलाइट करून ठेवा. मला नेमकं आता हायलाइटर सापडत नाही.